आजचं शुभवर्तमान अध्याय 18 वचन 11 पासून पुढे मी वाचतो, श्रवण लक्ष द्या. परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्याभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही. म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. मी तुम्हास सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपणाला नमवितो तो उंच केला जाईल. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितलेला आहे, आणि या दाखल्यामध्ये 2 जणांचा उल्लेख आहे, एक परुषाचा आणि एक जकातदाराचा. परुषी ती लोक जे देवाचा नियमशास्त्र जो जुना करार आहे त्याच्यामध्ये मोशेच्या द्वारे जी काही आज्ञा दिलेली आहे त्या आज्ञाला किंवा त्या नियमांना कट्टरतेने पाळणारा एक पंथ, त्या पंथातला हा फरुशी. आणि दुसरा आहे तो जकातदार, ज्याला आपल्या पापी जीवनाविषयी पश्चाताप झालेला आहे, आपल्या जीवनाविषयी तो शुद्धीवर आलेला आहे, आणि तो सुद्धा प्रार्थनेला त्या मंदिरामध्ये गेलेला आहे असे येशू सांगत आहे. हे सांगत असताना येशू म्हणतो की तो परुषी माणूस मंदिरामध्ये जातो आणि प्रार्थना करतो की मी लुबाडणारा नाही, अधर्मी नाही, व्याभिचारी नाही, म्हणून तुझे आभार मानतो. माझ्या मागे जो माणूस जकातदार प्रार्थनेला आलेला आहे त्याच्यासारखा सुद्धा मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. जकातदार तो, मी तुम्हाला पहिलीच ओळख करून दिली, जकातदार तो आहे ज्याला आपल्या पापाविषयी जाणीव झालेली आहे, जो आपल्या पापाच्या जीवनाविषयी शुद्धीवर आलेला आहे, आणि पश्चाताप व्यक्त करण्यासाठी तो तिकडे मंदिरात आलेला आहे. आणि त्याच वेळेला येशू म्हणतोय फरुशीसुद्धा प्रार्थनेला आलेला आहे, आणि तो म्हणतोय की मी पापी माणूस नाही आहे, म्हणून तुझे आभार. आणि मागे जो जकातदार उभा आहे त्याच्यासारखा सुद्धा मी नाही, म्हणून तुझे आभार. तो म्हणतो की मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, आणि प्रत्येक कमाईचा दशांश मी तुला देतो. ही त्याची प्रार्थना आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थना त्याची वाचता किंवा प्रार्थना त्याची ऐकता तेव्हा तुम्हाला कळेल की हा माणूस एक विश्वासणारा माणूस आहे. म्हणूनच तो दानधर्म करतो आहे, म्हणूनच तो उपवास करतो आहे, म्हणूनच तो स्वतःला त्यांनी पापापासून राखलं आहे, म्हणून तो देवाचे आभार मानतो आहे. हे सगळं काही त्याच्या जीवनाविषयी साक्ष देत आहे. आणि असं असताना त्याच वेळेला तो जकातदार माणूससुद्धा मागे उभा राहून प्रार्थना करतो. तो प्रार्थना करत असताना आपलं तोंड तो खाली करतो, वर नाही बघत. तो स्वर्गाच्या दिशेने आपली दृष्टी करत नाही, तो खाली बघतो. कारण त्याला त्याच्या पापाची पूर्ण जाणीव झालेली आहे. त्याला हे कळालेलं आहे की मी पापी जीवन जगलेलो आहे. त्याचं खाली बघणं म्हणजे स्वर्गाकडे न बघता त्याचं खाली बघणं ह्या गोष्टीला दाखवतं की त्याला त्याच्या पापाची तीव्र जाणीव झालेली आहे. तो समजतोय की देव पवित्र आहे आणि मी पापी आहे, त्याच्याकडे बघण्यास देखील मी पात्र नाही आहे, म्हणून तो आपलं तोंड खाली करतो. आणि मग पुढे लिहिलेला येशू म्हणतो, आणि तो आपलं आपली छाती बडवतो. त्याला त्याच्या पापाची केवढी जाणीव झालेली असेल, ती आपली छाती बडवतो तो, आणि म्हणतो हे प्रभू, मज पाप्यावर दया कर. एका वाक्याची प्रार्थना आहे त्याची, हे प्रभू मज पाप्यावर दया कर. आता तो विश्वासणारा झालेला आहे. आणि मग येशू म्हणतो, मी तुम्हाला सांगतो. येशू ख्रिस्त अगदी निक्षून सांगतो आहे,
अगदी ठळकपणे सांगतोय, मी तुम्हाला सांगतो त्या फरुशापेक्षा या पापी माणसाची प्रार्थना देवाने ऐकली आणि त्याला नीतिमान ठरवून त्याला घरी परत पाठवून दिला. केवढी मोठी गोष्ट आहे ही. एक फरुशी माणूस म्हणतोय की मी उपवास करतोय, तो म्हणतोय की मी दान धर्म करतोय, तो म्हणतोय की मी स्वतःला पापापासून राखलेला आहे. एकंदरीत तो विश्वासणारा आहे हे दिसून येतं, एकंदरीत तो जे काही बोलतोय त्याच्यावरनं. मग असं असताना सुद्धा येशू ख्रिस्त त्याची प्रार्थना ऐकत नाही आहे, त्याच्या प्रार्थनेला उत्तर नाही आहे, त्याची प्रार्थना पेंडिंग आहे. एक विश्वासणारा असून सुद्धा जर प्रार्थना पेंडिंग राहते का? हो राहते. त्याचं कारण आता आपण शिकणार. एक विश्वासणारा असून सुद्धा प्रार्थना पेंडिंग राहते का? हां राहते. कधी कधी काही प्रमाणात, सर्वांच्या बाबतीत नव्हे, काही लोकांच्या बाबतीत. मग त्या काही लोकांच्या मध्ये आपण तर नाही ना, कारण फरुशी विश्वासणारा आहे आणि आम्ही बी विश्वासणारे आहे. फरुशी 2 टाईम उपवास करतो, तुमच्यातील पण कदाचित करत असतील. फरुशी दानधर्म करतो, तुमच्यात पण करत असतील. फरुशी म्हणतो मी पापापासून लांब आहे, तुम्ही पण राहत असाल, चांगली गोष्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे याच्यात. तरीसुद्धा येशू म्हणतोय त्याच्या प्रार्थनेच्या अगोदर त्या पापी माणसाच्या प्रार्थनेला उत्तर आलं, जे त्यांनी प्रार्थना केली. का बरे असे? त्याचं कारण असं आहे की कधी कधी आपण विश्वासाच्या प्रवासात असताना, विश्वासाचा प्रवास करत असताना, पवित्र आत्म्याच्या द्वारे चालत असताना, येशूचा हात पकडून चालत असताना देवाला हे अपेक्षित आहे, देवाची ही इच्छा आहे की माझ्यावर विश्वास ठेवणारा माणूस हा आत्मिक समजूतदारपणाने भरलेला असावा. ही देवाची इच्छा आहे. म्हणजे निव्वळ आणि केवळ आपण विश्वासणारे असून एवढं म्हणजे काफी नाही आहे, एवढं पुरेसं नाही आहे. तर विश्वासणारा देवाला तो अपेक्षित आहे जो आत्मिक समजूतदारपणाने भरलेला आहे. जसं आपण नॉर्मल भाषेमध्ये म्हणतो कॉमन सेन्स. तुला काय कॉमन सेन्स नाही का? कोण येड्या गाबाळ्यासारखं बोलायला लागलं, तुला काय बोलायची रीत मर्यादा आहे की नाही? तुला काय कॉमन सेन्स आहे की नाही? डायरेक्ट तोंडावर त्याची इन्सल्ट तुम्ही केला असेल किती वेळा, किंवा तुम्ही पण ऐकला असाल, सांगता येत नाही. हां, तसा आत्मिक जगामध्ये सुद्धा एक स्पिरिच्युअल कॉमन सेन्स असतो आणि तो स्पिरिच्युअल कॉमन सेन्स आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक ठळक विश्वासणारा बनवतो. विश्वासणारे सगळेच आहेत आणि विश्वासणारे बरेच आहेत, परंतु त्या विश्वासणाऱ्यांमध्ये काही लोक अशी असतात की देव त्यांची प्रशंसा करतो, देव त्यांच्या प्रार्थनांना उत्तर देतो. ते जे काही बोलतात देवाला पटतं, ते जे काही करतात देवाला पटतं, कारण ते विश्वासणारे म्हणजे विश्वासणारे असताना सुद्धा ते स्पिरिच्युअल कॉमन सेन्स, एक आत्मिक बुद्धी, एक आत्मिक समजूतदारपणा घेऊन परमेश्वराच्या राज्यामध्ये वावरतात. विश्वासाच्या प्रवासात असताना विश्वास तर हवाच नाही असं नाही आहे, विश्वासाला पर्याय नाही आहे, परंतु विश्वासू असताना सुद्धा आत्मिक बुद्धी आणि आत्मिक समजूतदारपणा असणं गरजेचं आहे. हा विश्वासणारा आहे. फरुशी काय आहे? विश्वासणारा आहे. आणि असं असताना सुद्धा तो म्हणतोय की मी उपवास करतो, तो म्हणतोय की मी दानधर्म करतो, तो म्हणतोय मी स्वतःला पापापासून राखलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. पण ह्याच बरोबर पुढे असंही आहे की तो म्हणतो हा पापी, तो पापी, तो पापी, आणि माझ्या मागे जो जकातदार आलाय तो पण पापी. परमेश्वराच्या समोर तो दुसऱ्यांचा न्याय करून मोकळा होतो. जर समजूतदारपणा असेल तर हे समजायला पाहिजे, न्याय करणं आपलं काम नाही, न्याय करणं परमेश्वराचं काम आहे. हा आत्मिक समजूतदारपणा आहे, हा आत्मिक समजूतदारपणा आहे. पण तो त्याने घाण ठेवला. हां, त्याला वाटलं मी उपवास करतो म्हणजे बस हे काफी आहे, मी दान धर्म करतो बस हे काफी आहे, मी पापापासून, मी चोरी केली नाही कोणाची, मी कोणाचा खून केला नाही, मी 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 कोणाची चोरी केली नाही किंवा कोणाविषयी मी लालसा बाळगली नाही. बरोबर आहे, परंतु तू निंदा करणं सोडलं नाही, परंतु तू न्याय करणं सोडलं नाही, परंतु तू दुसऱ्यांना कमी लेखणं सोडलं नाही. येशू ख्रिस्त पुढे हे पण सांगतो की जो कोणी स्वतःला, कोणासमोर स्वतःला तू उंच करतोय? देवासमोर. बायबल म्हणतं उंच करण्याचं काम, उंच करण्याचं डिपार्टमेंट देवाचं आहे. आणि त्याच्याकडून जर आपल्याला स्वतःला उंच व्हायचं असेल तर साधं सोपं गणित त्यांनी सांगितलं आहे की तू नम्र हो. तू जर या पृथ्वीवरती वावरताना विश्वासू असताना नम्र राहशील तर मी तुझा देव सर्वांच्या समोर तुला उंच केल्याशिवाय राहणार नाही. हा त्याचा डिपार्टमेंट आहे. परंतु विश्वासणारा असून सुद्धा आत्मिक समजूतदारपणा त्याच्याकडे नसल्यामुळे त्याच्या प्रार्थना पेंडिंग राहिल्या. बऱ्याच वेळेला असं होतं
विश्वासणारे असून सुद्धा आपण आत्मिक समजूतदारपणाने वागत नाही. जी देवाची इच्छा आहे, जे देवाला अपेक्षित आहे त्या पद्धतीने राहणं फार गरजेचं आहे. आत्मिक समजूतदारपणा असणं गरजेचं आहे. कधी कधी बऱ्याच वेळेला विश्वासणारे असून सुद्धा आत्मिक समजूतदारपणा न ठेवल्यामुळे प्रार्थना पेंडिंग राहतात. आत्मिक समजूतदारपणा न ठेवल्यामुळे देवाकडून येणारी साक्ष जे आपल्या जीवनात घडणार आहे ती पण खराब होते. लक्षात घ्या. म्हणून आत्मिक समजूतदारपणा ठेवणं फार 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 गरजेचं आहे. जेवढं विश्वासू असणं गरजेचं आहे, विश्वास असणं गरजेचं आहे, तेवढाच आपल्या जीवनामध्ये आपण आत्मिक समजूतदारपणाने वागणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बायबलमध्ये शिमोन जादूगाराविषयी लिहिलेलं आहे. एक सुंदर घटना जी ह्या वचनाला तुम्हाला पूरक अशी समजायला काफी आहे, पुरेशी आहे. हा शिमोन नावाचा जादूगार जादूगिरी करायचा. जादूगिरीमध्ये तो एवढा तरबेज होता की त्याची जादूगिरी बघून लोक म्हणायची की देवाची ताकद जे काय बोलतात ते बहुतेक हेच आहे. हा हात चलाकी करतो हे देवाची ताकद आहे, हे देवाचं काहीतरी करतो. आणि मग तिकडे देवाचा दास येतो आणि देवाचा शिष्य, येशूचा शिष्य येतो आणि येशूचे शिष्य जिथे जातात तिकडे आनंद होतो. येशूचे शिष्य जिकडे जातात तिकडे सुवार्ता सांगितली जाते आणि येशूचे शिष्य जिकडे जातात तिकडे दुःख नाहीशी होतात, आजार नाहीशी होतात. आणि तिकडे येशूचा शिष्य आला आणि त्याने येशूने दिलेल्या सामर्थ्य अधिकाराने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने लोक बरी व्हायला लागली. ही गोष्ट शिमोन जादूगाराने बघितली आणि तो समजून गेला, मी करतो ती हात चलाकी आहे, मी करतो ती जादूगिरी आहे, पण हा येशूचा शिष्य करतो ही जादूगिरी नसून हे सरळ सरळ देवाचं सामर्थ्य आणि त्याची कृपा आहे. अवाक राहतो तो शिमोन नावाचा जादूगार, जादूगिरी करून लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवणारा आणि पैसा मिळवणारा. हा येशूच्या शिष्याच्या द्वारे झालेला चमत्कार बघून आपलं जीवन बदलतो, जादूगिरी सोडतो, पापी मार्ग सोडतो आणि आता तो येशूचा शिष्य होतो. येशूच्या शिष्याच्या द्वारे तो बाप्तिस्मा सुद्धा घेतो. आता तो येशूचा शिष्य झालेला आहे, तो विश्वासणारा झालेला आहे. पण एकदा गडबड अशी होते, ह्याची जीवनाची चांगली सुरुवात झाली परंतु याचा शेवट गडबड आहे. गडबड काय आहे? पापी मार्ग सोडून देवाच्या राज्यामध्ये आला आणि आता तो देवाचा शिष्य, देवावरती विश्वासणारा माणूस बनला आणि तो आता येशूच्या वचनांवरती आपलं जीवनक्रम चालवतोय जसं आपण चालवतो. आणि एक वेळ अशी येते कालांतराने येशूच्या शिष्यांमधला प्रमुख शिष्य पेत्र तिकडे येतो आणि पाहतो की विश्वासणारे बरेच आहेत परंतु यांच्याकडे पवित्र आत्मा नाही आहे. मग येशूचा शिष्य पेत्र विश्वासणाऱ्यांच्या डोक्यावर हात ठेवतो आणि त्याच वेळेला त्यांना पवित्र आत्मा मिळतो आणि ते पवित्र आत्म्याने भरून जातात. आणि कदाचित काही लोकांना सामर्थ्य प्राप्त होत असेल, कदाचित काही लोकांवरती जबरदस्त सामर्थ्य उतरत असेल, काही अन्य भाषा बोलत असतील. ही गोष्ट बघून शिमोन नावाचा जो जादूगार होता तो अवाक राहतो. अरे बापरे, हे काय आहे? हे देवाचं सामर्थ्य म्हणजे काय? हात ठेवतो माणूस पडतोय, हात ठेवतो आजारी बरे होत आहेत, हात ठेवतो पवित्र आत्मा मिळतोय. काय हे देवाचं जबरदस्त सामर्थ्य! आणि ह्याच्या भावनांवरती नियंत्रण राहत नाही. आत्मिक समजूतदारपणा त्याने घाण ठेवलेला असतो आणि मग तो काय करतो? तो जातो, जे काय असेल नसेल पैसे सगळे गोळा करतो. आणि येशूचा शिष्य, प्रमुख शिष्य पेत्र हा गेला शानपणा करायला. मला तर कधी कधी अजब गजबच वाटतं. हा गेला, त्याला वाटलं पेत्राला पैसे दिले की पेत्र मी बोलेन तसा करणार. येशूचा शिष्य पैशाने मॅनेज नाही होत, त्याला फक्त एकच जण मॅनेज करू शकतो, तो म्हणजे देवाचा आत्मा, म्हणजे पवित्र आत्मा, त्यानेच तो मॅनेज होतो. हा गेला पैसे घेऊन आणि पैसे केले पेत्राच्या पुढ्यात, म्हणाला हे पैसे घे आणि तुझ्याकडे जे दान आहे ते मला दे. तू कसा हात ठेवल्यावर लोक बरी होतात, तू कसा हात ठेवल्यावर लोकांना पवित्र आत्मा मिळतो, तू कसा हात ठेवल्यावरती लोकांवरती सामर्थ्य उतरतं, ते दान मला दे. विश्वासणारा माणूस असून सुद्धा आत्मिक समजदारपणा त्याने ठेवला नाही. देवाचं दान पैशाने येत नाही, देवाशी प्रामाणिक राहिल्याने येतं. देवाचं ज्ञान पैशाने येत नाही, देवाशी प्रामाणिक राहिल्याने येतं. आणि देवाची कृपा ही पैशाने येत नाही, तर देवासमोर अधिकाधिक नम्र राहिल्यावरती स्वर्गाच्या राज्यातून फार मोठी कृपा आपल्या जीवनावरती उतरते. पण आत्मिक बुद्धी लॉक आहे, आत्मिक समजूतदारपणा लॉक आहे. त्याला वाटलं पैशाने मॅनेज होईल. पेत्रा आहे तो, शेवटी देवाचा दास आहे तो, भडकला तो.
तुझ्या पैशाचा तुझ्याबरोबर नाश होत, कारण पैशाने तू देवाचं दान विकत घ्यायला पाहिलं. जा आणि पश्चाताप कर, कदाचित तुला या पापाची क्षमा होईल. कदाचित म्हणतो तो. विचार करा, जर तो शिमोन नावाचा जादूगार नम्रपणे देवाच्या राज्यात वाढत असता, प्रामाणिकपणे वाढत असता, तर ज्या दानाची तो अपेक्षा करतोय ते दान त्याला मिळालं नसतं का? मिळालं असतं. पण गडबड कुठे करायला गेला, साक्ष कुठे खराब करायला गेला? त्याने पैशाने देवाचं दान विकत घ्यायला पाहिलं. एवढा काळ तू विश्वासामध्ये असून सुद्धा तुला ही गोष्ट कळाली नाही की देव पैशाने मॅनेज नाही होत. देवाला तुमचा पैसा जमीन जुमला ह्याच्यापेक्षा तुझ्या हृदयात माझ्याप्रती विश्वास किती आहे आणि तू माझ्याशी प्रामाणिक किती आहे याच्यावरती तुमच्या जीवनातले आशीर्वाद स्वर्गाच्या राज्यातून ठरलेले असतात. फार महत्त्वाचं. म्हणून विश्वासणारा असताना सुद्धा आत्मिक समजूतदारपणा असणं गरजेचं आहे. कधी कधी लोक स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवत नाहीत आणि म्हणून आत्मिक समजूतदारपणाने ते देवाच्या राज्यात वागत नाहीत आणि मग फार मोठ्या नुकसानीला सामोरी जातात. विश्वासणारे असून सुद्धा, लक्षात घ्या, विश्वासणारे असून सुद्धा. ते बायबलमध्ये हनन्या आणि सप्पिरा दोन नवरा बायको, एक सुंदर जोडपं आणि एक विश्वासणारं जोडपं, चांगलं जीवन जगणारं जोडपं. आणि विचार करा, त्यांनी असा विचार केलेला की आम्ही देवाच्या कार्याला मदत करणार आणि म्हणून आपली जमीन आपण विकायची आणि जे काही पैसे येतील ते देवाच्या कार्याला आपण दान करायचे. एक चांगला निर्णय होय त्यांचा. आणि लक्षात घ्या, ते लेचेपेचे विश्वासणारे नव्हते. जमीन विकून जमिनीचे पैसे देण्याची तयारी होती. आजकाल ते ब्रदर चांगले सांगायचे, दानाची पिशवी आली की पहिले आठाने शोधतात. दानाची पिशवी आली की 10 रुपये 50 रुपयाची नोट आली की ठेवतात, 10 रुपये काढतात. हे म्हणतात आम्ही जमीन विकणार आणि देवाच्या कार्यासाठी दान देणार. चला, चांगलं आहे, सगळं इथपर्यंत ठीक होतं, इथपर्यंत सगळं व्यवस्थित आहे. एकदा असं आणि मग होतं, जमीन विकली जाते, पैसे हातात येतात. कदाचित ते पैसे ठरवलेल्या रकमेपेक्षा जास्त होते, कदाचित. म्हणून ते पैसे बघून ते बिथरतात, त्यांना मोह आवरेनासा होतो. आणि मग ह्यांचा संगनमन होतं, एक काम करूया, एवढे पैसे आहेत, आपल्याला असं वाटलेलं कदाचित एवढे येतील पण जास्त आले, आपण एक काम करूया, जेवढे ठरवलेले तेवढे देऊन टाकूया आणि जे एक्स्ट्रावाले आहेत ते आपण घेऊया. ठरलं काय आहे, जमीन विकल्यानंतर जेवढे किती येतील, 5 लाख येतील, 10 लाख येतील, सगळं देवाच्या कार्याला द्यायचं. ह्यांनी देवाशी तसा करार केलेला, मनामध्ये त्यांनी देवाशी करार केलेला, मनामध्ये त्यांनी देवाशी हे ठरवलेलं. आणि मग पैसे येतात, हे भुलतात, सैतान भूलथापा मारतो. तो एक भूलथापा मारण्यात मास्टर माणूस आहे सैतान. आणि असं काहीतरी तो खोटं पण एवढ्या जबरदस्त पद्धतीने बोलतो सैतान की ऐकणाऱ्याला वाटेल खरंच बोलतोय. लक्षात घ्या, सैतान कधी कधी कानात येऊन हे सांगेल, तुझ्यावरती देव प्रेम करत नाही, बघ तुझं असं, बघ तुझं तसं. तुम्ही पण म्हणाल बरोबर, मी एवढी प्रार्थना करतोय अजून उत्तर येईना, अरे ते तू सोडून दे. सैतानाचं ऐकू नका तुम्ही, सैतानाचं ऐकू नका. ज्यांनी सैतानाचं ऐकलं ते नुकसानीला गेले. परंतु सैतान बोलत असताना सुद्धा ज्यांनी विश्वासाच्या जोरावरती मोठ्याने घोषणा करून सांगितली की तू काही बोल, पण देव माझ्यावरती प्रेम करतो आणि तो महान आहे आणि याच्यातून तोच बाहेर काढणार. आणि मग त्याच्यातून त्यांना बाहेर काढतो. आणि इकडे असं होतं, हे अर्धे पैसे ठेवतात आणि अर्धे घेऊन जातात. नवरा जातो पहिला, तिकडे पण पेत्रच होता. येशूचा प्रमुख शिष्य पेत्रच होता आणि पैसे ठेवण्यात आले. पेत्राला पवित्र आत्म्याने दाखवलं इकडे काहीतरी गडबड आहे, हे देवाशी काहीतरी लबाडी करतायत, ह्यांनी काहीतरी ठरवलं वेगळं आहे आणि करतात वेगळं आहे. विचारतो तो त्यांना, हे एवढ्यालाच जमीन विकली गेली काय? तो म्हणतो हा. मान डोलवतो, तो म्हणतो हा. तर मग पेत्र भडकतो. पेत्र म्हणतो की देवाच्या आत्म्याशी तुम्ही लबाडी का केली? तुम्ही माणसाला नाही, तुम्ही देवाला फसवलाय. आणि कडक बोल त्याला सुनावतो. जागच्या जागी तो मरतो, जागच्या जागी. त्याचं नुकसान होतं, त्याच्या जीवनाचं त्यांनी नुकसान करून घेतलं. आणि मग त्याला लोक नेऊन गाडतात कुठेतरी. बायको बघते नवरा काही आला नाही, भरपूर उशीर झाला, ती पण जाते बघायला. आणि मग ती म्हणते नवरा कुठे आहे? पेत्र म्हणतो ते सोड बाजूला, एवढ्यालाच जमीन विकली गेली काय? हो एवढ्यालाच. आहेत कोणते? विश्वासणारे. हो एवढ्यालाच. मग ही पेत्र तिला पण शब्द सुनावतो. आणि मग तिला म्हणतो बघ, ज्यांनी तुझ्या नवऱ्याला नेले त्यांचे पाय दाराशीच उभे आहेत, ते तुला पण उचलून नेतील. ती पण जागच्या जागी मरते. एक विश्वासणारे असून सुद्धा त्यांनी आपल्या जीवनामध्ये नुकसान ओढवलं अशासाठी, कारण त्यांनी आत्मिक बुद्धी घाण ठेवली होती, आत्मिक समजूतदारपणाने वागले नाही. त्यांना वाटलं देवाच्या आत्म्याला आपण फसवू शकतो. आत्मिक समजूतदार नसलेल्या माणसांना असंच वाटतं आपण देवाच्या आत्म्याला फसवू शकतो. इकडे सांगायचं की मी रोज प्रार्थना करणार प्रभू, आणि घरी गेल्यानंतर जेवण वर आलं,
हां, खाल्ल्यानंतर प्रभू आज नाही, प्रभू उद्या. प्रभूला माहिती होतं तेव्हाच, जेव्हा तू ठरवून आलास ना त्या केंद्रामध्ये की मी रोज प्रार्थना करणार, तेव्हाच मला माहिती होतं आज तर तुझ्याने काय होणार नाही. लक्षात घ्या, देवाला कोणीही कधीही फसवू शकत नाही. हां, देव स्वतःमध्ये महान आहे आणि त्याला सर्व काही माहिती आहे, तो सार्वभौम आहे. म्हणून विश्वासणारा असताना आत्मिक बुद्धी असणं फार गरजेचं आहे. जर आपल्याकडे आत्मिक बुद्धी, आत्मिक समजूतदारपणा, आत्मिक कॉमन सेन्स जर नसेल तर आपण सुद्धा अशा चुका करू. मग आपल्या प्रार्थनेला उत्तर येणार नाही, आपण आपल्या जीवनामध्ये नुकसान ओढू. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याकडे आत्मिक समजूतदारपणा असणं गरजेचं आहे. विश्वासाच्या सोबत आत्मिक समजूतदारपणा असणं गरजेचं आहे. हे ज्यांचे मी तुम्हाला उदाहरणं सांगितली, लेचेपेचे विश्वासणारे नव्हते. फरुशा म्हणतोय 2दा मी उपवास करतो, फरुशा म्हणतोय मी प्रत्येक कमाईचा दशांश देतो, फरुशी म्हणतोय मी स्वतःला पापापासून राखून आहे. म्हणजे हा लेचापेचा विश्वासणारा नाही आहे. परंतु गडबड त्याची इकडे झाली, आत्मिक कॉमन सेन्स त्यांनी वापरला नाही. त्यांना असं ते देवाच्या गोष्टींना मग हलक्यात घेतात. जे आत्मिक समजूतदारपणा ठेवत नाहीत ते देवाच्या गोष्टींना हलक्यात घेतात, देवाच्या क्रोधाला हलक्यात घेतात, देवाच्या शिष्यांना म्हणजे देवाच्या सेवकांना हलक्यात घेतात आणि मग जीवनामध्ये नुकसान ओढवून घेतात. जिकडे आशीर्वादाला किंमत नाही आहे तिकडे श्राप जन्म घेतो. लक्षात घ्या, आशीर्वादाला किंमत नाही आहे. तुम्ही देवाच्या गोष्टींना जर किंमत देत नसाल तर लक्षात घ्या, त्या गोष्टी आपल्या जीवनात काम करणार नाही. आपण जर देवाच्या सामर्थ्याला किंमत देत नसू, देवाच्या द्वारे जे लोकांच्या जीवनात साक्ष घडतात त्याला जर आपण किंमत देत नसू तर देव स्वतःमध्ये किती पॉवरफुल असला तरी तुम्हाला त्याचा काय फायदा होणार नाही, कारण तुम्ही त्याला हलक्यात घेताय. आणि लक्षात घ्या, हलक्यात तीच लोक घेतात जे आत्मिक समजूतदारपणा ठेवत नाही. लक्षात घ्या, आत्मिक समजूतदारपणाने जेव्हा आपण वागतो तेव्हा देवाला फार आनंद होतो. आत्मिक समजूतदारपणा घेऊन जेव्हा तुम्ही निर्णय घेता देवाला फार आनंद होतो. आत्मिक समजूतदारपणा घेऊन तुम्ही देवासाठी काही करता देवाला फार आनंद होतो. देव जागच्या जागी तुमच्यासाठी काम करतो. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त प्रवचन करत असताना 18 वर्षाची कुबडी स्त्री, जिला कुबडाचा त्रास होता, ती आराधनालयामध्ये ती एंट्री करते. येशू ख्रिस्त प्रवचन थांबवतो, त्याकडे जातो, तिला म्हणतो, बाई तू आपल्या विकारापासून बरी झाली आहेस, आणि तिच्या कुबडावर हात ठेवतो. जागच्या जागी 18 वर्षाच्या कुबडाचा त्रास तिचा निघून जातो. पण शिकण्याची गोष्ट काय आहे ह्याच्यामध्ये? 18 वर्ष कुबडाचा त्रास आहे, ते कुबड घेऊन ती 18 वर्ष प्रार्थनेला येते आहे. तिचा तो आत्मिक समजूतदारपणा आहे की ती प्रार्थनेला येते. तिला माहिती आहे 18 वर्ष माझ्या कुबड आहे, परंतु ती बिथरली नाही, तिने देवाला दोष दिला नाही. उलट पक्षी असं लिहिलेलं आहे की येशूच्या द्वारे जेव्हा ती बरी होते, बायबलमध्ये पुढचंच वचन असं आहे की लगेच ती देवाचा महिमा वर्णिते. याचा अर्थ ती चांगली विश्वासणारी होती. बरं, आपल्या जीवनात देवाचं काम झाल्यानंतर आपण देवाला कसा प्रतिसाद द्यायचा हे तिला चांगलं माहिती होतं. आणि असं असताना, एक विश्वासणारा असताना सुद्धा तिच्याकडे आत्मिक समजूतदारपणा होता. प्रार्थनेला उत्तर नाही आलं म्हणून काय झालं? देव जिवंत आहे. पण माझं कुबड नाही गेलं म्हणून काय झालं? देव जिवंत आहे. पण माझ्या पाठीवरती 5 वर्ष झाली कुबड आहे तरी पण देव जिवंत आहे. माझ्या पाठीवरती 10 वर्ष झाली कुबड आहे तरी देव चांगला आहे. विचार करा, तिचा तो आत्मिक समजूतदारपणा देवाला एवढा आवडला की एक दिवस प्रवचन करत असताना ती आतमध्ये आली. देव प्रवचन थांबवतो, एवढ्या लोकांना तो थांबवतो. आणि बायबलमध्ये लिहिलं, येशू तिच्याकडे जातो आणि तिला विचारत बसत नाही तुझा विश्वास आहे काय, विचारत बसत नाही तुला माहिती आहे का मी कोण आहे का. लगेच तिला डिक्लेअर करतो की तू आपल्या विकारापासून बरी झाली आहेस. जागच्या जागी ती बाई बरी होते. विचार करा, जेव्हा आपण आत्मिक समजूतदारपणा ठेवतो, हा आत्मिक समजूतदारपणा आहे. देवाला दोष द्यायचा नाही, हा आत्मिक समजूतदारपणा आहे. ही आत्मिक बुद्धी सांगते देवासमोर नम्र राहा, ही आत्मिक बुद्धी सांगते. आणि कोणाचे दोष काढू नका, ही आत्मिक बुद्धी सांगते. हे फार असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण हे करतो, आत्मिक समजूतदारपणा ठेवून, विश्वासू तर आहोत, परंतु आत्मिक समजूतदारपणा ठेवून जेव्हा निर्णय घेतो, देवाला फार आवडतं. देव बोलल्याशिवाय राहत नाही, देव हस्तक्षेप केल्याशिवाय राहत नाही, पण त्याला ते पटलं पाहिजे. आत्मिक समजूतदारपणा ठेवून, विश्वासामध्ये राहून जेव्हा तुम्ही देवासाठी काही करता, निर्णय घेता, देवाला ते पटतं, देव बोलतो, देव प्रतिसाद देतो. बायबलमध्ये जक्काईची घटना किती वेळा आपण वाचली असेल आणि ऐकली असेल. जक्काई नावाचा माणूस जो कधीच कोणाच्या उपयोगी पडला नाही, कोणाला 1 रुपयाची मदत नाही, आणि तो लुबाडणं हे त्याच्या जीवनाचा टार्गेट होता. एक दिवस येशूची आणि त्याची भेट होते, बातचीत होते, आणि मग येशूच्या त्या बोलण्यासरशी त्याला कळतं की माझं जीवन करप्ट आहे, माझं जीवन भ्रष्ट आहे.
मी जे वागतोय ते देवाला न आवडणार आहे, माझ्या जीवनात गडबड आहे, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, त्याच्या हृदयात हालचाल होते आणि तीच हालचाल घेऊन तो येशूच्या पुढ्यात उभा राहतो आणि येशूला म्हणतो, आत्मिक समजूतदारपणा बघा, परमेश्वराच्या समोर जागच्या जागी विश्वासाने त्याने निर्णय घेतला, परमेश्वरासमोर जागच्या जागी त्याने पाप सोडण्याचा निर्णय घेतला आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे तो जाग्यावर उभा राहिला आणि येशूला म्हणाला, डिक्लेअर केलं, घोषणा केली की मी माझी संपत्तीतली अर्धी संपत्ती विकून गोरगरिबांना वाटून देतो आणि ज्याचं मी लुबाडलेलं आहे त्याला 4 पट परत करतो. तेव्हा जीवनाचा प्रभू म्हणाला, आज या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे. देवाने हस्तक्षेप केला. तो विचार करत बसला नाही, डोका खांजवत बसला नाही. प्रभू बोलतोय तो चांगला बोलतोय, उद्या बघूया. तसं काही लोकांचं असतं, प्रवचन ऐकून तुम्ही एकदम अशा आत्मेमध्ये पेटून उठला असाल समजा, हां आज तर जाऊन संध्याकाळी प्रार्थना करतो, सैतानाची बरोबर करून ठेवतो आणि मग आज तर काय रविवार आहे, रविवारचं काय जेवण असतं तर तुम्हाला सांगायला नको, मग तुम्ही खाल, 2 घास जास्त जातील आणि मग त्याच्यानंतर डोकं खांजवाल, प्रभू उद्या. प्रभू काय बोलणार नाही, प्रभूचा काय प्रॉब्लेम नाही. पण लक्षात ठेवा, आत्मिक समजूतदारपणा फार 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 महत्त्वाचं आहे. कारण नुसतं आपण विश्वासणारे आहोत हे तर आहोत, परंतु परमेश्वराला असा विश्वासणारा अपेक्षित आहे जो आत्मिक समजूतदारपणाने वागतो. एकदा तुम्हाला आपले ते रोड क्रॉसिंग करतात त्या भावानी एक घटना सांगितली. आपले भाऊ रोड क्रॉसिंग करतात आणि काही लोक त्यांच्याबरोबरच रोड क्रॉस करायचा असतो. तर एक कोणी भाऊ होता, तो तिकडे आला, पहिला आला, त्याच्यानंतर मग बरीच लोकं आली आणि मग रोड क्रॉस करायला टाईम जातो. कधी कधी 15 मिनटं जातात, कधी कधी जास्त जातात. तर हा स्वतःहून रोड क्रॉस करायला, आपला नियम काय, आपले भाऊ जे व्हॉलेंटियर भाऊ असतात ते जसं आपल्याला रोड क्रॉस करून देतील तसंच आपण रोड क्रॉस करायचा आहे. हा नियम आहे. नियम आहे म्हटल्यावरती ही आज्ञा आहे. आज्ञा आहे म्हणजे हे देवाचं काम आहे, बरोबर. पण तो म्हणतो नाही, मी जाणार, मला रस्ता क्रॉस करायचं माहिती आहे, मी लहान नाही. अरे बाबा तू लहान नाही, आम्हाला पण माहिती आहे, मी लहान नाही, मी जाणार. तर आमचा भाऊ सांगते, नाही थांबा आपण एकत्र, नाही थांबा आपण एकत्र, मी घरी जाऊ काय. अरे घरी जाऊ काय म्हणजे तू आलास काय, नाही आलास काय, आम्हाला थोडी काय प्रॉब्लेम आहे, नुकसान तुझं आहे, स्वर्गामध्ये पण काय प्रॉब्लेम होणार नाही. आत्मिक समजूतदारपणा घाण ठेवला की असं असतं. परंतु जेव्हा आत्मिक समजूतदारपणा आपण ठेवतो आणि त्यानुसार आपण वागतो, देवाला फार आवडतं. म्हणून लक्षात घ्या, आत्मिक समजूतदारपणाने राहणं फार गरजेचं आहे. आत्मिक समजूतदारपणा, आत्मिक समज, आत्मिक कॉमन सेन्स किंवा आत्मिक बुद्धी येते कशी ती समजून घ्या. एकदम छोट्या 2-3 मिनटामध्ये सांगतो, फार सोपं आहे ते. जसं एक मूल लहान असतं, त्याच्यानंतर ज्युनियर KG, सिनियर KG, 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी असं करत तो शिक्षण घेतो. बौद्धिक विकास होतो त्याचा, बौद्धिक विकास. हां मग कधीतरी हस्तकलेचा पण तास असतो, कधीतरी चित्रकलेचा पण असतो, कधीतरी कॉम्प्युटरचा पण असतो, कधीतरी इतिहास, भूगोल, अजून काय, कधी खेळायचा पण असतो. का तर सर्वांगीण विकास झाला पाहिजे. अगदी त्याप्रमाणे आत्मिक बुद्धीचा पण सर्वांगीण विकास व्हायला लागतो आणि तो व्हायलाच पाहिजे. आणि तो होतो कसा, तो होतो कसा, प्रार्थना सभांमध्ये भाग घेऊन, तो होतो कसा, व्यक्तिगत प्रार्थनेला बसून, तो होतो कसा, देवाचे शब्द वाचून, तो होतो कसा, दुसऱ्यांना सुवार्ता सांगून, तो होतो कसा, साक्षी ऐकून. नाही तर साक्षी चालू आहेत आणि काय ग काल काय भाजी केलेलीस तू, साक्षी इकडे चालू आहे, देवाचं सामर्थ्य चालू आहे, देव चालू आहे, आमचं हे लक्षात घ्या. सर्वांगीण जेव्हा आपण शाळेमध्ये असतो, सर्व विषय शिकवले जातात, सर्व, भूगोल पण, इतिहास पण, विज्ञान पण, गणित पण, मराठी पण, हिंदी पण, इंग्लिश पण, सर्व विषय शिकवले जातात. नुसतं हिंदी म्हणजे सगळा अभ्यास नाही, नुसतं मराठी म्हणजे सगळा अभ्यास नाही, सर्व विषय शिकवले जातात. अगदी त्याप्रमाणे विश्वासाच्या प्रवासात चालत असताना सुद्धा आपल्याला सुद्धा सर्व गोष्टी पाहिजेत. काही लोक फक्त इकडेच रविवारच्या दिवशी इकडे येतात, तेव्हाच प्रार्थना करतात, बाकीचे 6 दिवस प्रार्थना नाही करत घरामध्ये. मग तुमच्या आत्मिक बुद्धीचा विकास कसा होणार, आत्मिक बुद्धी डेव्हलप कशी होणार. काही लोक घरीच प्रार्थना करतात, प्रार्थना सभेमध्ये येत नाहीत. त्यांना असं वाटतं आता काय ऑनलाईन आहे, ऑनलाईनमध्ये सगळं काही दिसतोय आणि एकदम लाईव्ह तिकडे जायची. येऊ शकतो तो प्रार्थनेला, हां येऊ शकतो, पण येत नाही, त्याला ह्याच्यामध्ये आहे. पण तुझा सर्वांगीण विकास कसा होणार. नुसता इतिहास तुम्ही शिकलात आणि विज्ञानाचा पेपर आला तर डोकं खांजवायलाच लागणार. नुसतं विज्ञानात शिकलात आणि गणिताचा पेपर आला तर डोकं खांजवायलाच लागणार. सर्व शिकायला लागतं अशासाठी की सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. अगदी त्याप्रमाणे तुमच्याकडे सुद्धा आत्मिक बुद्धीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तुमच्याकडे व्यक्तिगत प्रार्थना पण पाहिजे.
तुम्ही व्यक्तिगत प्रार्थना करणारे पण असावे, कौटुंबिक प्रार्थना करणारे पण असावे, सामुदायिक प्रार्थना करणारे पण असावे, प्रार्थना सभांमध्ये येऊन भाग घेणारे असावे, प्रवचन ऐकणारे पण असावे, बायबल वाचणारे पण असावे. काही लोकांना वाटतं प्रवचन ऐकलं ना मग बायबल वाचायची गरज नाही. अरे पण तुला वाचता तर येतं ना? हो वाचता येतं. अरे मग तू वाच, ते वाचायचंच आहे, त्याचा विकल्प नाही. देवाच्या राज्यामध्ये कुठल्याच गोष्टीला विकल्प नाही आहे. देवाकडून प्राप्त करण्यासाठी देवाने बरेच मार्ग ठेवलेले आहेत, आणि परंतु त्या सगळ्या मार्गांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचं नाव आणि त्याच्याद्वारे मिळणारा पवित्र आत्मा हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून स्वतःला या फरुशासारखा विश्वासणारा करून घेऊ नका. त्यासाठी स्वतःच्या आत्मिक बुद्धीचा विकास होण्याकरिता सगळ्या गोष्टींचा अवलंब करा. सगळ्या गोष्टी तुम्ही करताय का? प्रार्थना करताय का? व्यक्तिगत, सामुदायिक, कौटुंबिक प्रार्थना सभांमध्ये भाग घेताय का? बायबल वाचताय का? सुवार्ता सांगताय का? साक्षी ऐकताय का? सगळं महत्त्वाचं आहे. काही लोकांचं असं आहे, म्हणजे माझं पर्सनल मी सांगतो तुम्हाला, मी 10वीत होतो तेव्हा माझे सगळे विषय बरोबर होते, परंतु गणितच माझ्या डोक्यात जायचं नाही. गणितातच माझे कमी मार्क, कारण गणिताचे मॅडम ज्या होत्या आमच्या शिकवणाऱ्या शिक्षिका त्या फार सौम्य होत्या. किती मस्ती करा ते काय बोलायचं नाही, म्हणून माझं आपलं चालू, गणिताच्या तासाकडे लक्ष नाही, म्हणून गणिताच्या पेपरामध्ये कमी मार्क. म्हणजे मी नापास झालो नाही, पास झालो. गणिताच्या पेपरामध्ये कमी मार्क. मग तसं असतं कधी कधी काही लोकांचं. सगळं काही करतात, व्यक्तिगत प्रार्थना करत नाही. प्रवचन ऐकतील पण बायबल वाचणार नाहीत. असं करू नका. जर तुम्ही त्या तासाला लक्ष दिलं नाहीत तर तो विकास तुमचा होणार नाही. आणि कधीतरी तुम्हाला जर कोणत्या पद्धतीची अशी परीक्षा आली तर तुम्ही काय करणार? जसं मी तुम्हाला सांगितलं, गणिताच्या तासाला मी कधी लक्षच दिलं नाही तर मी डोकंच खांजवलं प्रश्नपत्रिका बघून. तसं त्याप्रमाणे तुम्ही जर व्यक्तिगत प्रार्थना जी तुम्हाला मजबूत ठेवू शकते ते जर तुम्ही व्यवस्थित बघितलं नाही तर मग कधीतरी तुम्हाला परीक्षेला सामोरी जावं लागलं, विश्वासाच्या परीक्षेला सामोरी जावं लागलं तर तुम्ही काय करणार? म्हणून त्याच्यासाठी सर्वांगीण आत्मिक बुद्धीचा, समजूतदारपणाचा विकास होण्यासाठी सगळ्या गोष्टींचा अवलंब करण्याकरिता पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला बुद्धी, सहायता, समज मिळत. म्हणून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ताई तुमचं नाव सांगा. वर्षा चव्हाण. तुमची साक्ष काय आहे? माझी साक्ष आहे, माझ्या लग्नाला आता 3 वर्ष पूर्ण झालेत, 4थं वर्ष चालू आहे. आणि जसं लग्न झालं आहे तसं लग्न झाल्यापासून माझ्या पूर्ण शरीरामध्ये त्रास चालू झालेला. लग्नाच्या आधी माझं असं काहीच दुखत नव्हतं, अजिबात काहीच दुखत नव्हतं. आणि जसं लग्न झाल्यावर एका महिन्यापासून तर इतकं असं त्रास व्हायला चालू झालं की मला कळायचं नाही. मी म्हणायचे असं सहज दुखते, जाऊ द्या. आत्ता मागच्या वर्षी मी म्हणजे प्रार्थनेला पण, आणि इथं कसं मी आता पुण्याला राहते त्याच्यामुळे मला इथे यायलासुद्धा जास्त जमत नाही. मी प्रार्थनासुद्धा घरी करायची. मी म्हणायची असं का होतं तरीसुद्धा मी लक्ष दिलंच नाही की माझं असं सारखं म्हणजे कंटिन्यू दुखत आहे. महिन्यातून 2-3 वेळा तर हॉस्पिटलला जाणंच व्हायचं. मग मी लक्ष दिलं, एक दिवशी प्रार्थना केली की माझं महिन्यातून तर माझं इतकं सारखंच दुखते, इतकं का दुखते. पण त्या टायमाला मी एकटीच पडले होते आणि मी जशी प्रार्थना करायची. कारण ताई तुम्हाला त्रास काय व्हायचे शरीरामध्ये? पूर्ण पायापासून पूर्ण शरीरापर्यंत माझं अंग दुखत होतं. म्हणजे माझे पाय, दोन्ही पाय असं चालताना सुजायचे, बसले तरी सुजायचे, बाहेर फिरायला म्हणजे असं चालायला गेले तरी सुद्धा जास्त दम भरायचा, डोकं दुखायचं, डोळे दुखायचे, हात पाय दुखायचे. पूर्ण शरीर तुमचं दुखत राहायचं? पूर्ण शरीर दुखायचं माझं. मला काहीच कळत नव्हतं मी काय करू म्हणून. मग कधी इथून नेलेलं आशीर्वादी तेल असायचं, मी ते लावायची, विश्वासाने ते लावायची. ते लावल्यावर मला जरा बरं वाटायचं. पण मी कधी शिबिरला आले नव्हते. मग असा विचार आला की मी पहिले एकदा शिबिरला जाणार. शिबिरला गेले ना म्हणजे माझे सगळे आजार बरे होतील. आणि मी जेव्हापासून आता ठरवलं होतं मी शिबिरला येणार, 1 आठवडा झाला मी आईकडे येऊन थांबली आहे, तरीसुद्धा या 2-3 दिवसात असं वाटतं नाही आता शिबिरला नाही जाऊ द्या, 1 हप्ता बाकी, एवढे दिवस कशाला मी थांबू, घरी जाते, परत येईल वाटलंच तर पुढच्या महिन्यात, असा विचार केला. पण नाही, मी प्रार्थना, आमच्या घरी संध्याकाळी रोज प्रार्थना होते, मी प्रार्थना केली. मी म्हटलं माझं मन जे असं होतं की मी घरी जाते आणि परत पुढच्या महिन्यात येईल असं होऊ नये. आणि मी हप्ताभरसुद्धा मनात प्रार्थना केली आणि मी ह्यावेळेस शिबिरसाठी थांबले आणि मनात जिद्दीने मी शिबिरला आले. आणि जशी काल सकाळपासून जी प्रार्थना चालू झाली, कालच्या दुपारच्या प्रार्थनेत मला थोडंसं जाणवलं, माझी कंबर इतकी दुखायची,
मी अक्षरशः कालपासून खुर्चीवरच बसलेली आहे, खाली बसलेच नाही आहे. फक्त जेव्हा प्रार्थनेला पुढे येत होते तेव्हा बसलेली आहे. खुर्चीवर बसताना मला पहिले इतका त्रास व्हायचा की मी अशी खाली वाकू शकत नव्हते आणि अशी टाईटसुद्धा होऊ शकत नव्हते. मी काल कमरेचा माझा आजार गेलेला मी 100% सांगू शकते. त्या टायमाला माझी कमरेचा आजार पूर्णपणे गेला आणि पाठसुद्धा थांबली. आणि जी सूज होती ती आज दुपारच्या प्रार्थनेमध्ये जेव्हा ब्रदरांनी म्हणलं की पूर्ण मनाने पश्चाताप करा आणि आपण जे काही पापे केले, कोणाविषयी आपल्या मनात राग आहे त्यांना क्षमा करा आणि पश्चाताप करा. मी पूर्ण मनाने पूर्ण हृदयाने सगळ्यांना क्षमा केला आणि पश्चाताप केला. त्या टायमाला माझ्या पूर्ण शरीरातले सगळे आजार दूर झाले. म्हणून मी प्रभूला धन्यवाद देते. आता तुमचं शरीर दुखत नाही, जी तुमची कंबर, पाय आणि पाठवर दुखत राहायची सतत, आता काहीच दुखत नाही? काहीच दुखत नाही आहे. कालपासून पूर्णपणे तुम्हाला बरं वाटलेलं आहे? पूर्ण बरं आहे. आणि जे स्वप्न पडायचे ते सुद्धा रात्रीपासून माझे सगळे, ते सुद्धा मला काहीच, रात्री मला असं वाटलं स्वप्न पडतं का काय, पण नाही, अजिबात स्वप्न पडलं नाही. मी जेच रात्री झोपले तर डायरेक्ट सकाळी बरोबर 6 वाजेच्या आधीच उठले. स्वप्न कधीपासून पडत होती? स्वप्न पण मला झाले 7 ते 8 महिन्यापासून लगातार स्वप्न पडायचे. असं इतके विचित्र स्वप्न पडायचे की मला कधी कधी दिवसासुद्धा भास व्हायचे की असं काहीतरी होतं आहे माझ्यासोबत. आणि मी उठून बघायची तर काहीच नाही आहे, असं का होतं आहे. आणि झोपेतसुद्धा असं वाटायचं की नाही काहीतरी होते. असं जेव्हा चादर घेऊन झोपायचं असं वाटायचं माझ्या अंगावरचं कोणतरी चादर काढते. मी किचनमध्ये असलं असं वाटायचं कोणतरी आवाज, मिस्टर जरी आले नसले तरी असं वाटायचं कोणतरी आवाज दिले पाठीमागून, असे तुम्हाला भास व्हायचे. पण आता 2 दिवसापासून तुम्हाला असं काहीच जाणवत नाही आणि स्वप्न पण पडत नाही? नाही, काहीच होत नाही आहे. सगळे भास, सगळे स्वप्न, सगळा त्रास प्रभू येशूने मला सगळं घालवलं आहे. आणि भीती पण निघून गेलेली आहे? न भीतीसुद्धा निघून गेली आहे. देवाने तुम्हाला सर्व त्रासातून मुक्त केलं आहे? हो, मुक्त केले. ताई तुमचं नाव सांगा. शैला. तुमची साक्ष सांगा. माझी कालपासून आली तावशी, माझी कानात का मुगीसारखी होयाची, तर मी अंगठी पण घालते तरी नाही निघत. कोणत्या कानामध्ये? यामध्ये ना डोल्याला पण मुगलीसारखी हिंडायची. तर मी अशी करायची, वचन पण ऐकून देत ना. माझा शरीर सगळा म्हणजे वजन झालेला. तर मी अशी म्हणजे इकडं आली प्रार्थना खपली, जा तुम्ही लगेकून या. तर इकडं आले, मी प्रार्थना करून आली का देवा माझं काय नाही हलकं अंग होय, माझी काय मुगी तर नाही निघत नाही, काय नाही ना, मी काय करू सा. तर बद्दलनी सांगलं का ते आता ज्याचा आजार नाही निघेला असेल त्यांनी नाचून गाऊन म्हणजे तुमचं आजार निघेल सांगला. तर लगेच मी असं काय तर आवाज आल्यासारखा कानाची निघून गेलं ना. मी अशी म्हणजे जाम नाचायला लागली. तर मला जाम घाम फुटला ना, सगळं शरीर माझं हलकं झालं. तुमचं शरीर पण भारी वजन वाटत होतं तुम्हाला? वजन झालं होतं. आता ते लगीला जात तेव्हा पण मी प्रार्थना केली, तेल लावलं, सगळ्याला तेल लावलं का देवा माझा आजार काय नाही निघत. असं तुम्ही एवढं प्रार्थना माध्यमाचा वापर करत होता, तुम्हाला आराम पडत नव्हता, पण आता तुम्ही नाचून गाऊन देवाची स्तुती केली, आता तुमचं शरीर पूर्ण हलकं झालं? पूर्ण हलकं झालं, हे सगळं हलकं झालं. आता मला बरा वाटला. देवाला मी आभार मान. तुमचं नाव सांगा. मीना रॉबर्ट. तुमची साक्ष सांगा. माझं 2 महिन्यात आखी शरीर आलं फार असा करून झोपता पण येत होता काय नाही. आवडी शरीर वजन सारखी इथे ती शरीर आता दुपारचे प्रार्थनात पवित्र आत्मा आला, तीत माझी बेस एकदम हलकी झाली. आवडी वजन होती. 2 महिने तुमचं शरीर असं वजन तुम्हाला वाटत होतं, त्यामुळे काय त्रास व्हायचे तुम्हाला? फार तर असे असं फार पण नाही घेवाय, काय नाही घेवाय, काम पण नाही जास्ती कराय. मला त्यामुळे काम करायला जमत नव्हतं, काही वजन उचलायला जमत नव्हतं? वजन उचला जमत पण नाही होतं, जास्ती वजन पण नाही उचलं. मग आता पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत काय झालं? पवित्र आत्मा आला नाही, खुरूस दिसलं. डोळे उघडा ताई, उभ्या राहा, उभ्या राहा. तुम्हाला क्रूस दिसला? खुरूस दिसला, तेच झालं माझा एकदम अंग हलका झाला. आता तुम्हाला बरं वाटते? आता अंग तुम्हाला जड वाटत नाही? नाही. प्रभूने बरं केलं. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे
त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत, तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत, तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.